नमस्कार, मी उज्ज्वला बोधले, योगा मास्टर. आपल्या नाशिकच्या श्रोत्यांसाठी आज आपण एक छान वेगळ्या आणि सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि काही योगासनांचाही अभ्यास करणार आहोत. खरं तर या स्पर्धेच्या युगामध्ये असं कुठलीही व्यक्ती नाही की ज्याला ताणतणाव येत नाही. स्पर्धा एवढी वाढली, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं ताण आणि तणाव हा वाढतच चाललेला आहे. ताणतणाव वाढण्याची भरपूर काही कारणं आहेत, जे म्हणजे पुरेशी झोप होत नाही, खूप सारी धावपळ असते, खूप सारा स्ट्रेस असतो, नोकरीचा स्ट्रेस असतो, बायकांना घरातला खूप सारा स्ट्रेस असतो. खरं तर महिला वर्ग बऱ्यापैकीच त्यांचा स्ट्रेस काढून मोकळ्या होतात. जसं वड्याचं तेल वांग्यावर ओढणं, असं त्या आपला दणादणा मुलांवर राग काढतात किंवा घरात मोठी व्यक्ती असतील पुरुषांवरही राग काढून मोकळे होतात. पण बऱ्याचदा असं होतं की पुरुषांना सहजासहजी राग व्यक्त करता येत नाही. तर ताणतणाव दूर करण्यासाठी सर्वांसाठी काही योगासनं आहे, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर योग म्हणजे काय? युज म्हणजे काय? जोडणे, शरीर आणि मन जोडणे. पतंजलींनी तर सांगितलंच आहे योगाची व्याख्या, योग चित्तवृत्ती निरोधः. चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. खरं तर योग अभ्यासाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हा तिन्ही विकास आपला होणार आहे. तर चला तर आता आपण बघूया की योग अभ्यासाच्या माध्यमातून ताणतणाव दूर कसा होतो आणि ती ताणतणाव दूर करणारी आसने. तर आज आपण पहिलं आसन बघणार आहोत, शवासन, जे अगदी सगळ्यांच्या आवडतं असं आसन आहे. जेव्हा योग अभ्यास म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच आसन येतं, ते म्हणजे शवासन, आवडतं आसन. पण तेही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं करायचं ते आपण बघणार आहोत. खरं तर शवासन, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे शव म्हणजे काय? डेड बॉडी जशी असते तशी काहीशी शरीराची अवस्था असते, म्हणून त्याला शवासन असं म्हटलेलं आहे. तर आता शवासन कसं करता ते मी तुम्हाला दाखवते. पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घेतलं, टाचा आत, चवडे बाहेर, तळहात शरीरापासून 4 ते 5 इंच दूर, तळवे आकाशाच्या दिशेने, बोटं अर्धवट मिटलेली आणि मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली, डोळे बंद. तर आता आपण शवासन कसं करता ते बघितलं. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घेतलं, टाचा आत, चवडे बाहेर, तळहात शरीरापासून 4 ते 5 इंच दूर, तळवे आकाशाच्या दिशेने, बोटं अर्धवट मिटलेली आणि मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली, डोळे बंद. अगदी 100% विश्रांतिकारक असं आसन आहे. कधीही तुम्ही फावल्या वेळामध्येही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला 100% मानसिक शांतता मिळणार आहे. शवासन हे कमीत कमी 3 मिनटं, तुमच्या शरीराचा थकवा किती आहे त्यानुसार तुम्ही 5 मिनटासाठीही करू शकता, 3 मिनटासाठीही, पण 1 मिनटंही पुरेसे होतं. आपल्या सोयीनुसार आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार ते करणं अपेक्षित आहे. तर आपण पुढचं आसन बघणार आहोत, मकर आसन. सगळ्याच आसनांचं अगदी सेमच आहे, तुम्हाला त्याच्या नावातच त्याचा अर्थ समजून जातो. विपरीत शयनस्थिती पूर्वस्थिती आहे मकरासनमध्ये. मकरासन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. हेही अगदी विश्रांतिकारक आसन आहे. बऱ्याचदा विपरीत शयनस्थितीतली किंवा बैठक स्थितीतली आसनं केल्यानंतर शवासन आणि मकरासन यांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे शरीरावर जो काही ताण थकवा आला आहे तो दूर होतो. तर मकरासन कसं करायचं ते बघणार आहोत. पूर्वस्थिती आहे विपरीत शयनस्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घेतलं, टाचा आत, चवडे बाहेर. त्याचप्रमाणे हात डोक्याच्या दिशेने वर एकमेकांमध्ये गुंफलेले, हाताचं स्वस्तिक बंद आणि मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली, डोळे बंद. आत्ता आपण मकर आसन कसं करता ते बघितलं आहे. पूर्वस्थिती विपरीत शयनस्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घेतलं, टाचा आत, चवडे बाहेर. त्याचप्रमाणे हात डोक्याच्या दिशेने वर एकमेकांमध्ये गुंफलेले, हाताचं स्वस्तिक बंद आणि मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली, डोळे बंद. मगर ज्याप्रमाणे निपचित पडलेली असते त्याप्रमाणे पूर्ण शरीर जमिनीवर टाकून द्यायचं. अशा प्रकारे मकरासन हे अगदी विश्रांतिकारक आसन आहे, जे तुम्ही करू शकता. फावल्या वेळामध्ये शक्यतो जेवण झाल्यावर मकरासन करायचं नाही, कारण पोटावर ताण आणि दाब येतील. जेवणानंतर कुठलीही आसनं ही कमीत कमी 3.5 तासानंतर करणं अपेक्षित असतं, पण शवासन तुम्ही करू शकता. आता ताणतणाव कमी करण्यासाठी आपण तिसरं आसन बघणार आहोत, शशांकासन. आसनाची पूर्वस्थिती आहे वज्रासन, बैठक स्थितीतनंही केलं जातं. कसं करता ते आपण बघणार आहोत. शशांकासन.
बैठक स्थितीतनं आपण वज्रासनमध्ये आलो. वज्रासनमधून 1 अंकाला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती घेतले आणि 2 अंकाला सावकाश श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केला. आत्ता आपण विश्रांतीकारक तिसरं आसन बघितलं आहे, शशांकासन. पूर्वस्थिती आहे बैठक स्थिती. बैठक स्थितीतनं आपण वज्रासनमध्ये आलो. वज्रासनमधून 1 अंकाला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती घेतले आणि 2 अंकाला सावकाश श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा असं होतं की कपाळ जमिनीला टेकत नाही, कारण पोटाची प्रॉपर्टी वाढलेली असते. तर अशा वेळेस कपाळ जमिनीला नाही टेकलं तरी हरकत नाही, फक्त श्वास सोडत पुढे जाण्याचा प्रयत्न. पण ह्या नादामध्ये बैठक वर उचलणं अपेक्षित नाही. ज्या बायकांना गर्भधारणा झालेली आहे अशा बायकांना हे आसन वर्जित आहे, किंवा पोटाचं काही शल्यकर्म झालं असेल तर त्याही साधकांनी ही आसन स्थिती घ्यायची नाही. आता ताणतणाव कमी करण्यासाठी आपण पुढचं आसन बघणार आहोत, अधोमुख श्वानासन. आता हे पण आसन तितकंच छान आहे आणि त्याच्या नावातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. श्वानाची जशी अवस्था असते तशी काहीशी शरीराची अवस्था असते, म्हणून त्याला अधोमुख श्वानासन असं म्हटलेलं आहे. पूर्वस्थिती आहे विपरीत शयनस्थिती, त्याच्यातनं अधोमुख श्वानासन केलं जातं. कसं करतात ते आपण बघणार आहोत. 1 अंकामध्ये दोन्ही हात डोक्याच्या दिशेने बाजूला घेतले. 2ला शरीर जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न आणि टाचा जमिनीला रोवण्याचा प्रयत्न इतकं अपेक्षित आहे. आणि आदर्श अवस्थेमध्ये 3 अंकाला टाचा जमिनीला रोवून टाळू जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आसन स्थिती सोडतानाही उलट क्रमाने संत, सावकाश, समगती सोडायची आहे. आत्ता आपण विपरीत शयनस्थितीतनं अधोमुख श्वानासन कसं करता ते बघितलं आहे. सुरुवातीला 2 अंकामध्ये आसन स्थिती घेणं तुम्ही अपेक्षित आहे, पण सरावाने तुम्ही नंतर आदर्श अवस्था प्राप्त करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही अधोमुख श्वानासन करता त्यावेळेस मांड्यांवर, पोटऱ्यांवर भरपूर ताण आणि दाब येतो, पण तो अपेक्षित आहे. याही आसनाची दक्षता विशेष अशी काही नाही, फक्त संत, सावकाश, समगती आसन स्थिती घ्यायची आहे आणि सोडतानाही संत, सावकाश, समगती आसन स्थिती सोडायची आहे. तर आता आपण ताणतणाव कमी करण्यासाठी पुढचं आसन बघणार आहोत, सेतुबंधासन. ताणतणाव दूर करण्यासाठी आपण शेवटचं आसन बघणार आहोत, सेतुबंधासन. पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. शयनस्थितीतनं कशी आसन स्थिती घेता आपण ते बघणार आहोत. सेतुबंधासनच्या नावामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. 1 अंकाला दोन्ही पाय फोल्ड केले, पायामध्ये अंतर आणि त्याच वेळेस घोट्यांजवळ दोन्ही हातांनी आधार दिला आहे. आणि 2ला सावकाश पाठ, कंबर हळूहळू वर उचलत मानेचा आधार घेतला आहे आणि आसन स्थिती पूर्ण केली आहे. आत्ता आपण सेतुबंधासन कसं करता ते बघितलेलं आहे. 2 अंकामध्ये आसन स्थिती घेतली आहे, 2 अंकामध्ये आसन स्थिती सोडली आहे. पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. 1 अंकाला दोन्ही पाय फोल्ड केले, पायामध्ये अंतर आणि त्याच वेळेस घोट्यांजवळ दोन्ही हातांनी आधार दिला आहे. आणि 2ला सावकाश पाठ, कंबर हळूहळू वर उचलत मानेचा आधार घेतला आहे आणि आसन स्थिती पूर्ण केली आहे. सोडतानाही सेम सावकाश पाठ, कंबर, मान जागेवर आणि पाय सरळ अशी आसन स्थिती सोडली आहे. दक्षता हीच आहे की संत, सावकाश, समगती आसन स्थिती घ्यायची आहे आणि सोडतानाही संत, सावकाश, समगती आसन स्थिती सोडायची आहे. पण ज्या लोकांना वर्टिगो आहे, मानेचा काही त्रास आहे किंवा पाठीचे पोटाचे विकार आहे, तर अशा साधकांना आसन स्थिती ही वर्ज्य आहे. आणि ज्यांचे काही शल्यकर्म झालेलं आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मग आसन स्थिती घ्यायची आहे. चला तर आज आपण ताणतणाव कमी करण्यासाठी 5 आसनांचा अभ्यास केलेला आहे. पहिलं आसन आहे सगळ्यांचं आवडतं शवासन. दुसरं आसन आहे मकरासन. तिसरं आसन आहे शशांकासन. चौथं आसन आहे अधोमुख श्वानासन आणि 5वं आसन आपण बघितलं आहे सेतुबंधासन. तर तुम्ही रोज नियमितपणे ह्या आसनांचा आपापल्या परीने सुरुवातीला काही सेकंद टिकवणं अपेक्षित आहे असा अभ्यास करणे. हळूहळू 1 मिनिटं 2 मिनिटासाठी सातत्याने अभ्यास केला तर 100% ताणतणाव कमी करण्यास या आसनांची मदत होणार आहे. चला तर आता आपण बघितलं आहे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी कुठली